पुढची बातमी सुद्धा नाशिकमधूनच आहे। नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरणामधली सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली। पुढची सुनावणी 12 जूनला होणार आहे। नाशिक महापालिकेला दिलासा मिळालाय। अंतिम आणि निर्णायक सुनावणीसाठी याचिकाकर्त्यांचा प्रयत्न आहे। मनसे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी ही याचिका दाखल केली आहे। आणि या संदर्भामध्ये पुन्हा एकदा मी जाणार आहे। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, ही याचिका जी आहे हा प्रश्न निकाली अजून लागत नाहीये। तारीख पे तारीख सध्या सुरू आहे कोर्टामध्ये। काय निकाल लागू शकतो, सध्या कुणाच्या बाजूने कल वाटतोय? आता या संपूर्ण प्रकरणी सुनावणी जी आहे ते 12 जून पर्यंत पुढे ढकलण्यात आलेले आहे। मागच्या काही महिन्यांपूर्वी आगामी जे नाशिकमध्ये कुंभमेळा होतो या सगळ्यात कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकच्या तपोवन भागामध्ये साधुग्राम तयार करण्यासाठी इथले काही झाडं तोडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आणि त्यानंतर हा सगळा जो आहे तो वाद पेटताना आपल्याला बघायला मिळतोय। आणि या सगळ्या मुद्द्यावरती म्हणजे वृक्षतोडीच्या निर्णयाच्या विरोधात जे मनसेचे शहर उपाध्यक्ष आहेत, वकील आहेत नितीन पंडित यांनी हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती की हे वृक्ष तोडू नका। आणि त्यानंतर गेल्या 2 महिन्यांपासून या सगळ्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये पण सुनावणी होतो, पण अद्याप निर्णय लागलेला नाहीये। मागच्या 2-3 सुनावणीवेळी महापालिकेकडनं जे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा एक जो आदेश उच्च न्यायालयाने दिलेला होता ते सादर करण्यात आलेला नाही, म्हणून 2-3 सुनावणी पुढे ढकलण्यात आली। आणि काल या सगळ्या संदर्भात सुनावणी होईल आणि निकाल लागेल असं वाटत असताना आता उच्च न्यायालयाने ही सगळी जी सुनावणी आहे ते 12 जून पर्यंत पुढे ढकललेली आहे। त्यामुळे किमान आता तरी महापालिका प्रशासनाला जे आहे ते दिलासा मिळालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।